झी 24 तास एक पाऊल पुढे। इंदू मिलच्या प्रश्नावरून आरपीआयनं आंदोलन सुरू केलंय खरं, पण त्यावरूनही आता आरपीआय आठवले गट आणि रिपब्लिकन सेना यांच्यात कलगीतुरा रंगू लागलाय। रामदास आठवलेंना आताच का इंदू मिलचा प्रश्न आठवला असा सवाल आनंदराज आंबेडकरांनी केलाय। स्मारक आम्ही चैत्यभूमीच्या परिसरामध्ये उभं करणार आहोत। कुठल्याही प्रकारचा वाद त्याच्यामध्ये नाहीये। केंद्र शासनाचं पूर्ण सहकार्य देण्याची भूमिका आहे। स्मारकाकरता जो काही निधी लागेल पैशाची कमतरता नाहीये। 21 कोटी रुपयाचा निधी सुद्धा महानगरपालिकेला मी सुपूर्द केलेला आहे। एन्व्हायरमेंटचा पूर्ण विचार करूनच हे चांगल्या प्रकारचं स्मारक उभं राहण्याच्या करता जो काही त्या ठिकाणी निधी लागेल, निधीच्या पायी काम रेंगाळलेलं आहे, रखडलेलं आहे। अशा प्रकारची परिस्थिती 100% मी या एकंदरीत कामामध्ये येऊन देणार नाही हा शब्द मी महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं राज्यातल्या जनतेला देऊ इच्छितो। मी पंतप्रधानांना आणि वस्त्रोद्योग मंत्र्यांना पत्र लिहिलं। त्या दोघांनी दोन वेळाला जाऊन स्वतः भेटलो आणि ही मागणी आता केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे। राज्य सरकारचा संपूर्णपणे पाठपुरावा या मागणीबद्दल चाललेला आहे। मुंबईत बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासंदर्भात राजकारण्यांकडून अशा प्रकारे वेळोवेळी आश्वासनं देण्यात आली खरी, पण त्यावर प्रत्यक्षात कारवाई मात्र केली गेली नाही। बाबासाहेबांची जयंती असो की महापरिनिर्वाण दिन, प्रत्येक वेळी राजकारण्यांनी नवं आश्वासन देऊन आंबेडकरी जनतेची बोळवणच केली आहे। दादरच्या चैत्यभूमीवर बाबासाहेबांचं भव्य स्मारक उभारण्यात यावं अशी आंबेडकरी जनतेची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे। चैत्यभूमीला लागून असलेली इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी मिळावी म्हणून रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरी जनतेकडून पाठपुरावाही केला जातोय। गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात याच मुद्द्यावरून मोठं आंदोलन झालं। आनंदराज आंबेडकरांनी आपल्या समर्थकांसह इंदू मिलचा ताबा घेतला होता। ते आंदोलन बरंच गाजलं। आनंदराज आंबेडकरांच्या आंदोलनानंतर आरपीआय नेते रामदास आठवले यांनी इंदू मिलमध्ये जाऊन आंदोलन केलं होतं। इंदू मिल प्रकरणाचं श्रेय घेण्यावरून जणू स्पर्धाच लागली होती। जशी रिपब्लिकन नेत्यांमध्ये स्पर्धा होती तशीच सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येही चढाओढ लागली होती। आनंदराज आंबेडकरांनी आंदोलन मागे घ्यावं म्हणून राष्ट्रवादीनं गृहमंत्र्यांना धाडलं, तर राष्ट्रवादीला शह देण्यासाठी काँग्रेसनं मुख्यमंत्र्यांना पुढे केलं। मुख्यमंत्र्यांनी थेट पंतप्रधान मनमोहन सिंगांची भेट घेतली होती। 2003 मध्ये सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी चैत्यभूमीच्या विकासासाठी इंदू मिलची जमीन मागितली होती असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून केला जातोय। तर सुरुवातीपासून आपण हा मुद्दा लावून धरल्याचं रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांचं म्हणणं आहे। 2004 साली पहिल्यांदा सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा चैत्यभूमीच्या सुशोभीकरणाच्या वेळेला मी एका मीटिंग अटेंड केली होती आणि त्यावेळेस पहिल्यांदा इंदू मिलच्या प्रश्नावरती मी आवाज उठवला आणि सुशीलकुमार शिंदेने ते त्यांच्या सेक्रेटरीनं ते नोट डाऊन करायला सांगितलं की हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याच्यामुळं मी असं सांगितलं होतं की त्यामुळं जी काही चैत्यभूमी छोटी जागा असल्यामुळे शिवाजी पार्कमधल्या लोकांना सुद्धा अडीअडचणी येतात, तर हा इंदू मिल जर आमच्या बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला मिळाली तर आपोआपच सर्व प्रश्न तिकडे सुटतील। इंदू मिलच्या मुद्द्यावरून आज रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जे आंदोलन केलं जातंय तो राजकीय स्टंट असल्याची टीका आनंदराज आंबेडकरांनी केली। खरं म्हणजे याच्यामध्ये राजकारण आणू नये, कारण रिप्लेस ही एक सामाजिक संघटना आहे आणि तिच्यातर्फे आम्ही आंदोलन केलं। जे आज काल आंदोलन करणारी मंडळी आहेत ते 11 वर्ष त्यांचे नेते लोकसभेमध्ये खासदार होते, त्यावेळेस एकदा सुद्धा इंदू मिलचा प्रश्न त्यांनी लोकसभेमध्ये उठवला नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जमीन द्यायला सरकारनं तत्वतः मान्यता दिली आहे खरी, पण त्यावर कारवाई कधी होणार असा प्रश्न झी 24 तास एक पाऊल पुढे।